आज मी तुम्हाला नवीन खलबत्ता वापरण्याआधी कसा तयार करायचा तो एकदम सोप्या पद्धतीत दाखवणार आहे। सुरुवातीला खलबत्ता 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा, त्यामुळे त्यामधली धूळ आणि बारीक कण निघून जातं। त्यानंतर भिजवलेलं तांदूळ घेतलं आणि खलबत्त्यात टाकलं आणि पाणी टाकून चांगलं मुसळीने कुटून घेतलं। हळूहळू त्याची पेस्ट तयार होते आणि ही पेस्ट थोडी काळपट झाली का म्हणजे खोबऱ्यातील उरलेले धुळे ही बाहेर येते। ही पेस्ट पूर्ण काढून टाकली आणि पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने खलबत्ता धुवून घेतला। आता मी खोबरं टाकलं आणि खलबत्त्यात टाकून चांगलं चेचून घेतलं। खोबऱ्यातून तेल निघस्तवर मग ते पूर्ण खलबत्त्याला आतून बाहेरून लावून घेतलं आणि मुसळीला पण नीट लावलं। त्यामुळं खलबत्ता स्मूथ होतो आणि वापरण्यास अजूनच चांगला तयार होतो। आणि यानंतर स्वच्छ पाण्याने परत धुवून घेतलं आणि कोरड्या कापडाने हलकसं हाताने पुसून घेतलं। शेवटी त्यामध्ये तेल आणि हळद लावून 4 ते 5 तास उन्हामध्ये वाळत ठेवलं। आता तुमचा खलबत्ता पूर्ण वापरण्यास तयार आहे आणि अशा पद्धतीने खलबत्ता तयार केल्यानंतर खूप जास्त दिवस टिकतो आणि खलबत्त्यातील चव अजूनही तुमच्या घरामध्ये जिवंत आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूया असेच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सर।